हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? आता होळीची तयारी चालू असते. आपली होळीला आपण पुरणपोळ्या तर बनवतोच, पण त्याच्यामध्ये एवढा स्वयंपाक करताना जर पटकन अशी आपली भाजी, पण ती टेस्टी पण असेल आणि मस्त पण टेम्पटिंग, खायला पण चांगली लागेल, अशी जर आपण टेस्टी भाजी बनवणार असेल तर ही नक्कीच ओल्या काजूची भाजी तुम्ही एकदा बनवून बघा. तर इथे मी एक कांदा, टोमॅटो, इथे लसूण, अद्रक आणि 5-6 काजू, नंतर काळी मिरी, लवंग आणि दालचिनी हे सगळं एका याच्या पाण्यामध्ये टाकून 10 मिनिटं उकळून घेतलं बघा. तर 10 मिनिटं उकळल्यानंतर ही थंड करून घ्या आणि याची आपण मिक्सरमधून बारीक अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहे. हे बघा, मस्तपैकी 5 ते 10 मिनिटात मस्त अशी ग्रेव्ही तयार होते. इथं मी कढईत 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही ग्रेव्ही टाकणार आहे. बघा, इन्स्टंट ग्रेव्ही आणि ही टेस्टी पण तेवढीच लागते. तर याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. तर घरातलेच मसाले आपण ॲड करायचे. तर मी हळद टाकले, अर्धा चमचा गरम मसाला टाकला आणि 2 चमचे लाल तिखट टाकले. जेवढं तुम्हाला तुम्ही चवीप्रमाणे खाता लाल तिखट वगैरे तेवढं टाकतं. इथं पाहिजे तुम्ही काश्मीरी लाल मिरची पण टाकू शकता. इथे मी ते 10 मिनिटं त्या ग्रेव्हीला शिजवून घेतलेली होती. बघा, मस्तपैकी अशी आपली तेल सुटेपर्यंत मस्त अशी ग्रेव्ही शिजवून घेतलेली. तर इथे मी त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यात गरम पाणी ॲड करू शकता. जसं चपातीला खायचं तुम्हाला किंवा राईस बरोबर खायचं असेल तर तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता. तर एवढं की गरम पाणी ॲड करा. इथे मी थोडंसं पनीर टाकलेलं आहे याच्यामध्ये. 50 ग्रॅम घरचंच पनीर आहे मी बनवलेलं, ते टाकलेलं याच्यात. आणि मी काजू, हे बघा, 1 तास काजू भिजवून ठेवले होते गरम पाण्यात आणि ते सोलून चे तुकडे करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. ते सोलल्याचा माझा व्हिडिओ आला नाही मला, मी केला नाही त्याच्यामुळे असे सोलून याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आणि ते मी मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. हे बघा, आपली लगेच भाजी रेडी होते. जास्त वेळ पण लागत नाही, जास्त पसारा पण होत नाही. तर ही भाजी आपण 10-15 मिनटं अशी शिजवून घेऊ. मस्तपैकी तिला उकळी आली. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी आणि जेवढं थिक पाहिजे असेल तर थोडी आटून घेऊ शकता. इथे मी थोडी कसुरी मेथी टाकली आणि परत 5-10 मिनिटं थोडी शिजवून घेतली आहे. कारण मला जास्त पातळ नको, थिक हवी होती. तर बघा किती मस्तपैकी आपली ग्रेव्ही रेडी झालेली. जास्त वेळ पण नाही लागत आणि जास्त मेहनत पण नाही. बघा, मस्तपैकी चपाती किंवा पुरणपोळी आपण केली असेल त्याच्याबरोबर तुम्ही ही नक्की खाऊ शकता. हे बघा, इथे मी आता गॅस बंद करून घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही घरातली साय किंवा कोणती क्रीम टाकू शकता.